STI रोहिदास चोंदी पाटील. बघा, आज आपल्याला सामान्य विज्ञान सामान्य भाषेत लेखक STI रोहिदास चोंदी पाटील आणि PSI मीना तुपे आम्ही दोघांनी लिहिलेलं हे पुस्तक तुमच्याकडे दिलेलं आहे आणि ते स्टेट बोर्डवर आधारित आहे. मुख्यतः इतरही बाबी त्याच्यामध्ये आहे, प्रश्नांचा समावेश आहे मागील. तर त्याच्यावरील आजचं हे लेक्चर आपल्याला या ठिकाणी सुरू करायचं आहे. आजच्या लाईव्ह मध्ये आपण महत्वाच्या कन्सेप्ट सगळ्या बघणार आहोत. तुम्हाला जे प्रश्न मी विचारणार आहे त्याची उत्तरे खाली देत चालायची आहे. आपण विज्ञानावरील टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऍडमिशन्स घेतलेले आहेत. ज्यांनी घेतलेले नाहीये त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मेसेज करा अधिक माहितीसाठी, तुम्हाला त्या डिटेल्स भेटून जातील. तर चला, सामान्य विज्ञान एकदम परफेक्ट करायचं आहे. सामान्य विज्ञानाचा एकही प्रश्न चुकायला नको. 5वी ते 10वीच्या पुस्तकाच्या नोट्स कशा काढल्या पाहिजे, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याच्यातले कोणते घटक महत्वाचे आहेत, कोणते कमी महत्वाचे आहे, हे सगळं आपल्या या ऑनलाईन विज्ञानाच्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला समजणार आहे. तर चला, या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI रोहिदास चोंदी पाटील. आजच्या या नवीन लेक्चरमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतो आहोत संपूर्ण स्टेट बोर्ड जे 5वी ते 10वीची पुस्तकं आहेत, ज्याच्यामध्ये जुने पुस्तकं होते सुरुवातीला ते प्लस सध्याची पुस्तकं, या सर्वांवर आधारित सामान्य विज्ञानाचा ऑनलाईन क्रॅश कोर्स आपला या ठिकाणी चालू आहे. आणि याच्यातील आपले सुरुवातीच्या टप्प्यातील काही लेक्चर्स आहेत जे सर्वांसाठी फ्री आहेत. मित्रांनो, या कोर्समध्ये नेमकं काय असणार आहे, आपण टेस्ट 1 सुद्धा घेतलेली आहे. आपले लाईव्ह 200 लेक्चर्स होणार आहे. किती? 200 लेक्चर्स. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आजच्या लेक्चरसाठी रेडी आहात? सर्वजणांनी वही पेन सोबत ठेवलेला आहे का, आधी मला ते सांगा. कारण की मला कसं, जे सिरियस आहेत तेवढेच विद्यार्थी पाहिजे आहेत. ओके. आणि याच्यामध्ये 200 टेस्ट होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर PDF टेस्ट भेटणार आहे, त्याचं नंतर विश्लेषण भेटणार आहे. तुम्ही टेस्ट 1 आपण घेतलेली आहे, त्याच्याखाली एक PDF मी दिलेली आहे, ती तुम्ही बघा, ती सोडवून बघा आणि त्याचं विश्लेषण बघा. तुम्हाला कळेल की अरे, विज्ञानाचा अभ्यास किती चांगला होऊ शकतो. या कोर्समध्ये तुम्हाला सायन्सचं जे आपलं E-बुक आहे ते सुद्धा फ्री भेटणार आहे. डेली लेक्चर्स जे आपले होणार आहे, हे आता सध्याचं जे लेक्चर चालू आहे याची PDF तुम्हाला भेटणार आहे. आणि व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला तुम्हाला त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. आणि जे मित्र जॉईन झाले त्यांचं तर स्वागतच, मात्र जे नवीन मित्र आहेत ज्यांना या ठिकाणी जॉईन होणे आहे त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप करावा, त्यांना आणखी डिटेल माहिती या ठिकाणी भेटेल. चला, तर आपल्याला आजच्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, आपलं या ठिकाणी हे मला वाटतं 4थं लेक्चर आहे आणि प्रकरण आपलं चालू आहे प्रकाश. ओके. प्रकाश हे प्रकरण आपलं पाहणं चालू आहे. तुम्हाला माहीत आहे किती डीपमध्ये मी घेतो आहे, म्हणजे कशाही स्वरूपाचा प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही, याची आपल्याला या ठिकाणी तयारी करून घ्यायची आहे. मग बघा, या ठिकाणी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये नेमकं काय बघायचं आहे ते आधी सांगतो. सुरुवातीला आपला अंतर्वक्र आरसा आणि त्याचे उपयोग बघायचे आहे. मित्रांनो, जे अत्यंत परीक्षाभिमुख मुद्दा आहे, वारंवार याच्या उपयोगावर प्रश्न विचारला जातो, मी मागील टेस्टमध्ये टाकला होता. दुसरा आपल्याला बहिर्वक्र भिंग बघायचा आहे. बघा, आंतरवक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग हे यांच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि पुढचा मुद्दा आपल्याला बघणं आहे तो म्हणजे अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, त्याची उदाहरणं कोणते, ते आपल्याला बघायचे आहे. तर एवढे मुद्दे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये तोंडपाठच झाले पाहिजेत आणि याच्यावर मी टेस्ट घेणार आहे, मग तुमची उत्तरं चुकायला नको. मित्रांनो, टेस्ट 1 ज्या विद्यार्थ्यांनी दिली, मला आपल्या कोर्समध्ये जे सहभागी विद्यार्थी आहेत, टेस्ट 1चे जेव्हा त्यांनी स्कोअर पाठविले तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं की आपण 3 लेक्चर घेतलेले होते, त्यापैकी पहिल्या 2 लेक्चरवर ती टेस्ट होती. लेक्चर घेतलेले असताना लेक्चरमधील मॅक्झिमम म्हणजे 20 पैकी जवळपास 15 प्रश्न लेक्चरमधील असताना त्या ठिकाणी स्कोअर पाहिजे तितके समाधानकारक नव्हते. तर मला पुढील टेस्टमध्ये तुमचे स्कोअर चांगले पाहिजे, म्हणजे 20 पैकी तुम्हाला किमान 15 तरी पडले पाहिजे. किमान 15 प्रश्न तुमची बरोबर येणं मला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मग बघा, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्या जणांकडे वही पेन असावा, थोडे मुद्दे तुम्ही नोटिंग करावेत असं मला अपेक्षित आहे. आणि मी अधूनमधून काही प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरं देण्यासाठी तुम्ही तयार असावेत, हे मला अपेक्षित आहे. ओके. तर बघा, पहिलाच मुद्दा आहे आंतरवक्र आरसा. मित्रांनो, माझा पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला, आंतरवक्र आरशाला अपसारी आरसा म्हणतात की अभिसारी आरसा म्हणतात? प्रश्न नीट ऐका, मी तुम्हाला मुद्दाम प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला परफेक्ट बनायचं असेल ना मित्रांनो, प्रश्नांची उत्तरं द्यायला शिका. दुसरा मुद्दा माझा तुम्हाला आहे, आरशाचे कोणकोणते प्रकार आहेत? आरशाचे प्रकार कोणकोणते आहेत?
आपण बघितलेले आहे पहिल्या लेक्चरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे आरसे असू शकतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला तबकडीचं एक उदाहरण दिलं होतं, तबकडी, बरोबर. या तबकडी संदर्भातला प्रयोग कोणी केला आहे, तो शास्त्रज्ञ कोण आहे तबकडी संदर्भात प्रयोग करणारा. पुढचा मी मागील टेस्टमध्येच टाकलेला, टेस्ट 1मध्ये टाकलेला प्रश्न तो म्हणजे प्रकाश हा 7 रंगाचा बनलेला आहे असं सांगणारा शास्त्रज्ञ कोण, त्यांनी तो कोणत्या ग्रंथामध्ये नमूद केलं. पटपट पटपट उत्तर पाहिजे मला, पटपट. जो विद्यार्थी प्रामाणिक आहे, आणि एक लक्षात घ्या, विज्ञान हा विषय असा आहे मित्रांनो, याचा हा क्रॅश कोर्स सुरू करण्यामागील उद्देशच हा आहे की याचं महत्त्व फार मोठं आहे. राज्यसेवा पूर्व असू द्या, कंबाईन पूर्व असू द्या, ग्रुप BC, पोलीस भरती असू द्या, सरळ सेवा असू द्या, कोणतीही परीक्षा घ्या, त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून विज्ञानाकडे बघितलं जातं. मग आंतरवक्र आरसा, याचे उपयोग आपल्याला बघायचे आहे. बघा, आंतरवक्र आरसा आहे. बघा, आरसा तुम्हाला मी सांगितलेला आहे, समजा हा अशी ही काच आहे, याच्यात ही जी आतली बाजू आहे ना मित्रांनो, या बाजूने असलेला जो आरसा आहे त्याला म्हणायचं आंतरवक्र. आतल्या बाजूने वळलेला असणार आहे आरसा. ओके, आंतरवक्र आरसा. मग याचा उपयोग पहिला आहे तो म्हणजे टॉर्चेसमध्ये, ज्याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणतात, विजेरी म्हणतात. ओके, किंवा हेडलाईट्समध्ये. या ठिकाणी काय होतं, प्रकाशाचा स्रोत जो आहे ना, तो नाभीपाशी ठेवून प्रकाशाचा समांतर झोत मिळवला जातो. मित्रांनो, हे शब्द फार महत्त्वाचे. कसा झोत मिळवला जातो, समांतर झोत मिळवला जातो. आपण याच्याकडे लक्ष देत नाही. पुढे फ्लड लाईट्स, कुठे असतात ते फ्लड लाईट्स. या ठिकाणी नेमकं काय होतं बघा, प्रकाशाचा स्रोत हा आंतरवक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो. आता हे मधलं एवढं जास्तीचं तुम्हाला गरजेचं नाही आहे लक्षात ठेवणं, तुम्हाला हे फक्त मुख्य उदाहरणं तरी सुरुवातीला कळाली पाहिजेत. आणि या ठिकाणी तीव्र प्रकाश झोत मिळवला जातो. म्हणजे एक थोडंसं डीपमधलं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतो आहे, आणि हे आपण वाचून ठेवलेलं असलं पाहिजे, समजून घेतलेलं असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे तिसरा उपयोग, तो म्हणजे प्रोजेक्टर लॅम्पमधील परावर्तक आरसे जे असतात ते वस्तू वक्रता मध्यावर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी या आरशाचा उपयोग होत असतो. प्रोजेक्टर लॅम्प म्हणतोय मी. म्हणजे बघा, आंतरवक्र आरशाचे उपयोग, टॉर्चेस, हेडलाईट्स, फ्लड लाईट्स, प्रोजेक्टर लॅम्प्स. पटपट पटपट मुद्दे लिहून घ्या, मुद्दे नोटिंग करून घ्या, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढचा मुद्दा, सौर उपकरणे, सोलर सिस्टीम जी म्हणतो मित्रांनो आपण, त्याच्यामध्ये काय वापरलेलं असतं, आंतरवक्र आरसा. कारण की ती उष्णता जी आहे ना, त्या उष्णतेची प्रारण गोळा करण्यासाठी या ठिकाणी ही उपकरणं वापरली जातात. नाभीय प्रतलामध्ये त्या ठिकाणी ते प्रकाश किरणं एकत्रित आणले जातात. त्याच्यानंतर दाढीचे आरसे असतील, दाढी करण्यासाठी आपण जो वापरतो तो दंतवैद्याचे आरसे असेल, हे सुद्धा आंतरवक्र आरसे आहेत. आणि या ठिकाणी हे ध्रुव आणि नाभी यांच्या दरम्यान ही प्रक्रिया घडते आहे. वस्तूची सुलट, आभासी आणि अधिक मोठी प्रतिमा या ठिकाणी मिळवायची असते. दाढीचा आरसा तुम्ही बघा, तुमची प्रतिमा जी आहे ती आहे त्यापेक्षा मोठी मिळवली जाते. मित्रांनो, लॉजिकल आहे, अत्यंत लॉजिकल आहे. ओके, पण पुढचा मुद्दा आहे सौरभट्टी. इथेही काय आहे, सौरभट्टीमध्ये काय होणार आहे, सूर्यप्रकाश जे आहे ते एका ठिकाणी एकत्र आणायचे आहे. ओके, त्याच्यासाठी आंतरवक्र आरसे वापरले जातात. पुढे आपण जातो आहोत, बहिर्वक्र भिंग कशाला म्हणायचं. बघा, बहिर्वक्र भिंग, तिकडे काय म्हटलं मी, आंतरवक्र आरसा. इथे काय आहे, बहिर्वक्र भिंग. आरशामध्ये आंतरवक्र आणि भिंगामध्ये बहिर्वक्र. मुद्दे लक्षात घ्या, मुद्दे समजून घ्या. आता याचा उपयोग मुख्यतः सूक्ष्मदर्शीमध्ये होतो. मग साधा सूक्ष्मदर्शी म्हणजे काय, संयुक्त म्हणजे काय, दूरदर्शी म्हणजे काय, याच्यातले फरक आपल्याला कळाले पाहिजेत. बघा, साधा सूक्ष्मदर्शी म्हटलं की याच्यामध्ये कमी नाभीय अंतर असते, 20 पट मोठी प्रतिमा दिसते. मित्रांनो, किती पट, 20 पट मोठी. आणि कोणाकडून वापर होतो याचा, जे घड्याळ जे असतात बघा, त्याच्यानंतर जवाहिरे असतात, यांच्याकडून साधा सूक्ष्मदर्शी वापरला जातो. त्याला सिंपल मायक्रोस्कोप असंही तुम्ही म्हणू शकतात. पुढे आहे संयुक्त सूक्ष्मदर्शी. संयुक्त सूक्ष्मदर्शक दोन भिंग जे आहेत, दोन बहिर्वक्र भिंग यांच्या एकत्रीकरणातून ही बनतं आहे, आणि जास्त पॉवरफुल आहे. साध्याच्या तुलनेमध्ये जो संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे तो जास्त त्या ठिकाणी पॉवरफुल आहे, ज्याच्यातून आपण जीवाणू, विषाणू, पेशी, अतिसूक्ष्मजीव यांचं निरीक्षण करू शकतो. मित्रांनो, साधा सूक्ष्मदर्शक आणि संयुक्त सूक्ष्मदर्शक याच्यामधील फरक तुम्हाला लक्षात घेणे गरजेचं आहे. ओके, दोन्हीतला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. आपण पुढे जातो आहोत, दूरदर्शी काय मग नेमकं. बघा, आता इथे दोन बहिर्वक्र भिंगाचे एकत्रीकरण करून त्याच्यापासून दूरदर्शी बनवले जातो. आणि हे कोण वापरतं, खगोलशास्त्रज्ञ. कारण की तुम्हाला माहीत आहे, हजारो लाखो किलोमीटर अंतरावरील जे ग्रह आहेत, तारे आहेत, त्यांना बघण्यासाठी अत्यंत विस्तृत स्वरूपाचे ते आहेत, त्या ठिकाणी दूरदर्शीचा वापर होतो. मित्रांनो, तिघांमधले फरक मला वाटतं लक्षात येत आहेत तुमच्या. साधा
संयुक्त आणि दूरदर्शी. बरोबर आहे. साध्याचा वापर कुठे होतोय? पटकन कमेंट करा. घड्याळची जवाहिरे. संयुक्ताचा वापर कुठे होतो आहे? जीवाणू, विषाणू, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, विविध सेल बघायचे असेल त्या ठिकाणी त्यांचा वापर होतो आहे. आणि पुढे प्रकाशीय उपकरणे. काय म्हणतोय मी? प्रकाशीय उपकरणे. याच्यात काय येतं? कॅमेरा आहे, प्रोजेक्टर आहे, वर्णपटदर्शक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुमचा वापर कशाचा होतो आहे? बहिर्वक्रभिंगाचा. आणि पुढचा मुद्दा चष्मा. बहिर्वक्रभिंगाचा चष्मा जो आहे तो दूरदृष्टिता दोष निवारण्यासाठी वापरतात. आता तुम्हाला मी 2 मुद्दे सांगितले होते, निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता. माझा तुम्हाला प्रश्न आहे, दूरदृष्टितेमध्ये मित्रांनो दूरचं दिसत नाही की जवळचं दिसत नाही? निकट दृष्टीमध्ये जवळची दिसत नाही की दूरची दिसत नाही? तुम्हाला दोघांचं एकदम सोपं शॉर्टकट सांगितलंय मी. निकट दृष्टीता निकटचे दिसते, दूरदृष्टीता दूरचे दिसते, म्हणजे त्याचे विरुद्धार्थी दिसत नाही. आता मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, बहिर्वक्रभिंग दूरदृष्टीता दोष निवारणासाठी वापरला जातो, तर आंतरवक्रभिंग कोणत्या दोषासाठी वापरला जाईल? त्या दोषाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मित्रांनो? जसाच्या तसा इंग्रजी शब्द त्या ठिकाणी वापर झालेला आहे MPSCच्या प्रश्नामध्ये. मी तो टाकेल तुम्हाला प्रश्न, या ठिकाणी लक्ष द्या. तर आता या बेसिक बाबी आपण बघितल्या, 2 बाबी बघितल्या. एक म्हणजे बहिर्वक्रभिंग याचा उपयोग आणि दुसरा म्हणजे आंतरवक्र आरसा याचा उपयोग. आता मला खाली कमेंट करून सांगा बरं तुम्हाला काय आठवतंय ते. बहिर्वक्र भिंगाचे उपयोग कुठे कुठे होतात एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आंतरवक्र आरशाचे उपयोग कुठे कुठे होतात कमेंट बॉक्समध्ये सांगा. पटकन सांगा. पुढचा मुद्दा माझा विचारतो आहे, लगेच विचारतोय, रॅपिड रिव्हिजन तुमची आहे. संयुक्त सूक्ष्मदर्शक कुठे कुठे वापरतात? साधा कुठे वापरतात? आणि सूक्ष्मदर्शी कुठे वापरतात? पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर आली पाहिजेत. मित्रांनो, तुम्ही जितके उत्तरं द्याल तेवढे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, तितकं चांगलं तुम्हाला समजेल. आता पुढची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, प्रकाशाचे अपवर्तन. नीट लक्ष द्या, कारण की तुम्हाला प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अभिसरण, प्रकाशाचे आपस्करण, प्रकाशाचे विकिरण असे अनेक कन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये अनेक जण गोंधळलेले असतात. त्याच्यामुळे मी आज फक्त प्रकाशाचे अपवर्तन या कन्सेप्टवर बोलणार आहे आणि याच्यामधलं आता क्लिअरच झालं पाहिजे, इथे काही चुकायला नको. अपवर्तनावर जेव्हा मी प्रश्न टाकेल तो प्रश्न तुमचा बरोबरच आला पाहिजे. ओके, बघा मुद्दा काय आहे. प्रकाश पारदर्शक माध्यमातून सरळ रेषेमध्ये प्रवास करत असतो. काय माध्यम कसं असलं पाहिजे? पारदर्शक. तिथून प्रवास कसा करणार तो? सरळ रेषेमध्ये. मात्र आता होतं काय, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून जर दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जायला लागला तर त्याची दिशा बदलली जाते आणि ती नैसर्गिक घटना आहे. त्याला म्हणायचं अपवर्तन. मित्रांनो, अपवर्तन म्हटलं की तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं, असं सरळ प्रकाश चाललाय ना, आता हा हवेतून चाललेला आहे आणि हा कुठेतरी मग इकडे पाण्यात शिरला किंवा कशात तरी दुसऱ्या याच्यात शिरलेला आहे, त्याची दिशा बदलणार. दिशा बदलणे माझं तुम्हाला शॉर्टकट लिहून घ्या एकदम. अपवर्तन, प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? दिशा बदलणे. बस, दिशा बदलतो आहे. समजा या ठिकाणी बघा, या अपवर्तित किरण म्हटलेलं आहे, अपवर्तित किरण. ओके, या ठिकाणी अपवर्तित किरण तुम्हाला दाखवलेले आहेत आणि मधला जो एक या ठिकाणचं माध्यम आहे हवा आणि दुसरं आहे काच. या ठिकाणी कशा पद्धतीने अपवर्तन होतं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दर्शविलं आहे. ओके, आपण त्याच्या संदर्भातले नियम पुढे बघणारच आहोत. आणि तुम्ही जर बघितलं हे का घडतं, हे का घडतं, अपवर्तन का घडून येतं, तर प्रकाशाचा वेगवेगळा वेग. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, प्रकाशाचा सर्वाधिक वेग कशामध्ये आहे? प्रकाशाचा सर्वात कमी वेग कशात आहे? प्रकाशाचा वेग विविध माध्यमानुसार उतरत्या क्रमाने लावा, असे विविध प्रश्न या ठिकाणी तयार होतात. उत्तर पाहिजे मला, पटपट खाली उत्तरं पाहिजे आहेत. बघा, वेगवेगळ्या माध्यमातून प्रकाशाचा वेग वेगवेगळा आहे, त्याच्यामुळे अपवर्तन घडून येते. ओके, काचेच्या चिपेतून प्रकाशाचे 2 वेळा अपवर्तन होते. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. का? कारण की एक काचेमध्ये घुसताना आणि एक बाहेर निघताना. ओके, काचेत घुसताना आणि बाहेर निघताना 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. 2 गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. काचेत घुसताना या ठिकाणी तो वळलेला आहे, बाहेर निघताना पुन्हा असं झालेलं आहे, प्रकाश किरण, त्याचं अपवर्तन होतं आहे. मग आता हे अपवर्तन होताना नेमके कोणते नियम पाळले जातात? मित्रांनो, या नियमावर प्रश्न आलेले आहेत. नीट समजून घ्या, बारकाईने लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या. आणि याचे बघा, तुमचे हे टॉपिक्स क्लिअर केव्हा होणार? तुम्ही लेक्चर बघितलं आणि त्याच्यावरची जर टेस्ट सोडवली मित्रांनो, आणि टेस्टवरील विश्लेषण बघितलं की तुमचा तो विषय परफेक्ट झाला, 100% पक्का. कारण की इतकं डीपमध्ये अभ्यास कोणी करत नाही.
त्याचा अभाव आहे आपल्याकडे, त्याचा सातत्याने अभाव जाणवतो. म्हणजे आधी प्रकरण वाचलं, नंतर त्याच्यावरची टेस्ट सोडवली आणि टेस्ट सोडवल्यानंतर मी माझं चेक करून बघितलं की बाबा मी किती टक्के त्याच्यामध्ये त्याला म्हणजे पात्र ठरलेलो आहे. आपल्याला या उपक्रमामध्ये करायचं तेच आहे. तुम्हाला आपण हे आधी सगळं फ्री देणार होतो, मात्र तुम्हाला ते ई बुक भेटावं, तुम्ही जास्त सिरियस व्हावेत, बाबा आपल्याला काहीतरी खिशाला झळ बसलेली आहे म्हणून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि काही दिवसासाठी काही व्हिडिओज तुमच्यासाठी नक्कीच फ्री आहेत सुरुवातीचे, नंतर त्या लिंक्स प्रायव्हेट होतील. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली नोंदणी करून घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्ही आपला मेसेज करू शकतात की मला सायन्सच्या कोर्सला जॉईन व्हायचं आहे किंवा त्या कोर्सबद्दल मला अधिक माहिती पाठवा म्हणून. मी त्या ठिकाणी तुम्हाला तो डाटा पुरवेल. बघा पहिला नियम काय, आपाती किरण. बघा आपाती किरण आणि अपवर्तित किरण आपाती बिंदूपाशी असणाऱ्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात व ते तिन्ही एकाच प्रतलात असतात. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नीट लक्ष द्यावे लागेल. अपवर्तित किरण आणि आपाती किरण कशाला म्हटलं जातं ते आधी लक्षात घ्या. आपाती किरण, अपवर्तित किरण. ओके. आता आपाती म्हणजे आज सुरुवातीला जो समजा हवेतून चाललाय तो, नंतर काचेमध्ये गेल्यावर तो जो थोडाफार झुकला त्याला म्हणायचं अपवर्तित, म्हणजे थोडा कल बदललेला. ओके. आणि स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला जे आहेत आपाती बिंदूपाशी ते असतात आणि ते तिन्ही जे आहेत ते एकाच प्रतलात असतात. हा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांचे गुणोत्तर स्थिरांक असते. मित्रांनो आपाती कोन आणि अपवर्तित कोन जो आहे दोघांचं गुणोत्तर सेम असणार आहे, स्थिरांक असणार आहे. जर आपाती कोन हा I आणि अपवर्तित कोन R असेल तर त्याचा तुम्हाला या ठिकाणी स्थिरांक दिसतो आहे. आणि या स्थिरांकाला पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असं म्हटलं जातं. तो या ठिकाणी या N ने दर्शविला जातो. ओके. तर अशा पद्धतीने एवढा मुद्दा इथे लक्षात ठेवा. इथे जास्त या ठिकाणी मध्ये घुसण्याची गरज नाही आहे. टेक्निकल याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात नाही. तुम्हाला उपयोजनावर प्रश्न जास्त विचारले जातात. म्हणजे आकलन किती झालेलं आहे त्या बाबींवर जास्त प्रश्न विचारले जातात. मग इथे जर तुम्ही बघितलं तर प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमातून जाताना दिशेतील बदलाचे प्रमाण हे वेगवेगळे असते आणि हे त्या माध्यमाचा अपवर्तनांक किती आहे त्याच्याशी संबंधित असते. म्हणजे माध्यमाचा अपवर्तनांक. मित्रांनो प्रश्न इथे सुरू होतात. तुम्हाला विविध माध्यमांचे अपवर्तनांक माहीत असले पाहिजे. सर्वाधिक अपवर्तनांक असलेलं माध्यम, त्यांचा उतरता क्रम, चढता क्रम याच्यावर प्रश्न आलेले आहे. म्हणजे अपवर्तनांक म्हणजे काय, थोडक्यात एखाद प्रकाश किरण आहे, समजा तो हवेतून काचेत घुसतो आहे किंवा हवेतून पाण्यात घुसतो आहे किंवा कशात तरी, तेव्हा तो किती प्रमाणात दिशा बदलवणार, त्याचं किती टक्के अपवर्तन होणार, त्याला म्हणायचं अपवर्तनांक. आणि मग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर जुने प्रश्न बघितले तर तुम्हाला द्रव्य माध्यमाची शुद्ध अपवर्तनांक माहीत असले पाहिजे. ओके. म्हणजे कोणत्या माध्यमात किती त्या ठिकाणी अपवर्तन होतं आहे प्रकाशाचं हे माहीत असलं पाहिजे. बघा या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा जर बघितला, सर्वाधिक अपवर्तन हे हिऱ्यामध्ये होतं. 2.42 हा हिऱ्याचा अपवर्तनांक आहे आपल्याला ठाऊक असलेल्या बाबींमध्ये किंवा लक्षात ठेवण्याच्या बाबींमध्ये. मग हवेमध्ये किती आहे, 1.0003. हे पहा, हे मुद्दे माहीतच असले पाहिजेत. हा याच्यावर मी तुम्हाला जोड्या लावासारखा प्रश्न टाकणार आहे. मग ते तेव्हा तोंडपाठ असलं पाहिजे. बर्फ, काही द्रव्य माध्यमांचे तोंडपाठ असावी, सगळ्यांचे म्हणत नाही आहे. बर्फाचा 1.31 पाटच असावा, पाण्याचा 1.36 पाटच असावा. मग पुढे अल्कोहोल आहे, केरोसिन आहे, हे वाचलेले असावेत. ब्राऊन काच वगैरे. साध्या काचेचा 1.50, हिऱ्याचा 2.42 हा अनेक वेळा विचारला गेलेला अपवर्तनांक. तर मित्रांनो लक्षात येतं आहे का, या ठिकाणी अपवर्तनांक चढत्या उतरत्या क्रमाने लावा म्हणून सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता पुढे आपण बघूया अपवर्तनांक नेमका अवलंबून कशावर असतो. विविध माध्यमामध्ये प्रकाशाचा पुढे जाण्याचा जो वेग आहे, काय माध्यमातील वेग, थोडक्यात एखाद्या माध्यमातील वेग जो आहे प्रकाशाचा त्याच्यावर अपवर्तनांक अवलंबून आहे. म्हणजे पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असलेले गुणोत्तर. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हवेतील प्रकाशाचा वेग किती आणि काचेतील किती, हवेतील वेग किती आणि पाण्यातील वेग किती, या दोघांचं एकमेकांशी काय असणार आहे, गुणोत्तर असणार आहे. म्हणजे अपवर्तनांकाचं ते सूत्रच लक्षात ठेवायचं की पहिल्या माध्यमातील वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील वेग V1 भागिले V2 हे त्याचं सूत्र येणार आहे. ओके. आणि त्याच्यावरूनच मग काय निघणार आहे, तो शुद्ध अपवर्तनांक निघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे तयार होतो. इथे एक नवीन प्रश्न तयार होतो मित्रांनो 480 पिक्सेलमध्ये बघा. ओके. थोडंसं या ठिकाणी नोट्स आहेत, लहान अक्षरात काढलेले आहे, अक्षर सुस्पष्ट आहे, मात्र तुम्हाला थोडंसं तुमच्याकडे क्लॅरिटी असली पाहिजे नेटवर्कला, तो मुद्दा महत्त्वाचा आहे. बघा जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमामधून घन माध्यमात जातो, बघा
विरल माध्यम आहे समजा हवा आणि घनमाध्यम आहे समजा काच. कारण काचेचं घनता काय आहे, जास्त आहे, तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. आता इथे लक्षात घ्या, ही स्तंभिका आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला नीट लक्षात घ्या, या ठिकाणी आकृती मोठी करून दाखवतो आहे. या ठिकाणी ही आहे काच. ओके, ही बाहेरची आहे हवा, हे आहे हवेचं माध्यम आणि हे आहे काचेचं माध्यम. आता हा आहे आपाती किरण आणि पुढचा आहे अपवर्तित, हे अपवर्तित किरण. ओके, या ठिकाणी मित्रांनो ही इथे काय असणार, जिथे तो बदल घडतोय एकमेकांमध्ये घुसतायत त्या ठिकाणी स्तंभिका तयार होते. मग या विरळ माध्यमातून घन माध्यमात घुसताना तो स्तंभिकेकडे झुकतो, म्हणजे या इकडच्या साईडला झुकतो, इकडे असा सरळ जात नाही, तो इकडे स्तंभिकेकडे झुकतो. हे लक्षात घ्या, विरल माध्यमातून घन माध्यमात, हा मुद्दा क्लिअरच माहीत असला पाहिजे. घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना आणि विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना नेमकं एकमेकाच्या विरुद्ध क्रिया घडणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा पहिल्यापेक्षा मोठा आहे. पहिलं माध्यम कोणतं, हवा, दुसरं माध्यम कोणतं, काच. काचेचा अपवर्तनांक कसा आहे, मोठा आहे. अपवर्तनांकाची किंमत जेवढी जास्त असेल ना, तेवढा तो जास्त स्तंभिकेकडे झुकणार आहे. मुद्दा समजून घेण्याचा आहे आणि मला वाटतं तुम्हाला हे नक्कीच समजत असेल. ओके, हे क्रमिक पुस्तकामधील सगळे मुद्दे आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा, अपवर्तनांकाची किंमत जेवढी जास्त तेवढा तो स्तंभिकेकडे झुकतो. आणि आता प्रकाश किरण जर घन माध्यमातून विरल माध्यमात जात असेल, बघा घन माध्यम आहे समजा काच आणि विरल माध्यम आहे हवा, तर काय होणार आहे, तो स्तंभिकेपासून दूर जाणार आहे. मित्रांनो, नीट आकृतीवरून पुन्हा एकदा समजून घ्या. इथे समजा काच आहे आणि या ठिकाणी हवा आहे. जेव्हा काचेतून हवेत जाणार ना, तेव्हा ही जी स्तंभिका आहे ना, याच्यापासून इकडे दूर जाणार, तो इकडे स्तंभिकेकडे येणार नाही. आधीच्या याच्यात उलटं होत होतं, विरल माध्यमातून घन माध्यमात येत असेल तर स्तंभिकेकडे येतो, मात्र घनमधून जर विरलमध्ये जात असेल तर स्तंभिकेपासून दूर जातो. हे लक्षात घ्या. प्रकाश किरण दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेमध्ये आपाती होतो, तेव्हा आपाती कोन 0 असल्याने तो एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना अविचलितपणे पुढे जातो. बघा, इथे आपाती कोन जो आहे तो 0 आहे. कुठे पण, कुठे, दोन माध्यम जे आहे हवा आणि काच, या ठिकाणी जो आहे 0 आपाती कोन असतो, त्यावेळेस तो काय होईल, अविचलितपणे पुढे जाणार आहे. आता मित्रांनो, आता व्यावहारिक उपयोग सुरू होतात. अपवर्तनांक आणि आपलं जीवन याचा संबंध कुठे, ताऱ्यांचे लुकलुकणे पाहिले तुम्ही रात्रीच्या वेळेस तारे बघा, तुम्हाला असं सूर्यासारखं ते असं शांत दिसत नाही, तारा असा लुकलुकताना दिसतो. मग का, तर उत्तर आहे अपवर्तन. तारे हे स्वयंप्रकाशित आहे, त्यांच्या स्वयंप्रकाशाने रात्रीचे ते चमकतात, ते खूपच दूर आहे मात्र, आणि प्रकाशाचे बिंदुरूप असे स्रोत आहेत. ते काय आहे, वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होत असते, त्याच्यामुळे तारका प्रकाश हा स्तंभिकेकडे झुकतो. बघा, स्तंभिकेकडे झुकतो, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्याच्यातून मग ते आपल्याला त्या ठिकाणी लुकलुकण्याचा भास होतो. तारा हा आहे, त्याचा आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचा आपल्याला भासतो. तो समजा या ठिकाणी असेल ना, आपल्याला भास काय होतो, इथे आहे, आणि हे जे दोघांमध्ये असं हलणं चालू असतं त्याला म्हणायचं लुकलुकणं. कारण की काय होतं, हवेची हालचाल होते आहे, तापमानातील बदल आहे आणि वातावरण त्याच्यामुळे स्थिर नाही आहे, म्हणून हा अपवर्तनांक सतत बदलत असतो आणि तारे लुकलुकताना दिसतात. मित्रांनो, लॉजिकल आहे, ज्याला कन्सेप्ट कळाली आहे त्याला हा मुद्दा क्लिअर कळेल. आता पुढचा मुद्दा काय आहे, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हवेचा अपवर्तनांक हा सतत बदलत असतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरोबर आहे, कारण की हवेचं तापमान हे सारखं आहे का मित्रांनो, अजिबात नाही. हवेचं तापमान हे बदलत जाणार आहे. समुद्र सपाटीपासून ते जसं उंचावर जाल तसं हवेचं तापमान त्या ठिकाणी कमी जास्त होत जातं, म्हणजे वरती जसं जाल तुम्ही तसं ते कमी होत जातं आहे. ओके, आणि मग वातावरणातून अधिक प्रकाश अपवर्तित जर झाला तर तारा तेजस्वी दिसतो आणि कमी प्रकाश जर अपवर्तित झाला तर तारा मंद दिसतो. ओके, आणि मग हे मंद तेजस्वी याच्यातून काय घडतं, ते लुकलुकणे घडतं. म्हणजे मित्रांनो, एका शब्दात सांगायचं तर तारे का लुकलुकतात, अपवर्तनांकामुळे. ओके, विषय संपला. तुम्हाला प्रश्न येतात मग ते अपस्करण, विकिरण, परावर्तन, अपवर्तन असे वेगवेगळे ऑप्शन असतात, तुम्हाला अपवर्तन उत्तर द्यायचं आहे. मग पुढचा प्रश्न येतो की ग्रह जे आहेत ते का लुकलुकत नाहीत, कारण ते पृथ्वीपासून कमी अंतरावर आहे, असंख्य असं बिंदू स्रोतांचं एकत्रीकरण आहे, सरासरी तीव्रता जी आहे त्याची सारखी आहे, त्याच्यामुळे ते लुकलुकत नाही. मोठे आहेत ना हो, ग्रह हे जवळ आहेत, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जवळ आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम आपल्याला दिसत नाही. पुढे अपवर्तनाचं आणखी एक खूप गाजलेलं उदाहरण म्हणजे मृगजळ. तुम्ही उन्हाळ्यामध्ये बघा, तुम्हाला असं रस्त्यावर दुपार एकदम गरम ऊन पडलेलं आहे, रस्त्यावरून जाताना तुम्हाला हवा जेव्हा गरम होते तेव्हा असं वाटतं की काहीतरी पाणी साचलेलं आहे काय पुढे, आभासी असं थरथर होत असते ती हवा. ओके,
पुढे आणखी उदाहरण म्हटलं तर होळीचा अग्नी. होळी जेव्हा असते तेव्हा तुम्ही बघतात ते अग्नी पेटवला जातो, होळी पेटवली जाते, तेव्हा गरम हवा थंड हवेपेक्षा अधिक हलकी असते. तसेच ती विरल असते. गरम हवेचा अपवर्तनांक हा थंड हवेपेक्षा कमी असतो. हवेची भौतिक स्थिती स्थिर राहत असल्याने जाळाच्या पलीकडच्या ज्या वस्तू आहेत ना त्या आपल्याला थरथरल्यासारख्या दिसतात. मित्रांनो, अपवर्तनांकाबद्दल ओके, याचा अनुभव तुम्ही घेतलेला असणार आहे. त्याच्यानंतर अपवर्तनाचे आणखी परिणाम म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळी. तुम्ही जरी त्या ठिकाणी बघितलं तर सूर्य क्षितिजावर आला की तुम्ही जेव्हा निरीक्षण करणार तेव्हा तो 2 मिनटं आधीच तुम्हाला दिसणार. सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा असेच होणार आहे. हे का? तर या ठिकाणी अपवर्तनांक 4 मिनिटाचा फरक या ठिकाणी पडणार आहे. सकाळी 2 मिनिट, संध्याकाळी 2 मिनिट. आणखी काय काय परिणाम आहे? पाण्याच्या टाकीतील पाणी उथळ भासणे असेल, काचेच्या भांड्यामध्ये एखादं नाणं टाका, तुम्हाला वाटेल ते वर तरंगत आहे. पाण्यामध्ये पेन्सिल ठेवून बघा, प्रयोग करून बघा, तुम्हाला वाटेल अरे पेन्सिल इथे पाणी इथपर्यंत आलं आणि इथून खाली पेन्सिल थोडीशी वेगळी झुकलेली दिसेल, पेन्सिल तुटली की काय. बघा तुम्ही प्रयोग करून, काचेच्या एखाद्या ग्लासमध्ये पेन्सिल ठेवून बघा. तर हे सगळे परिणाम आहे अपवर्तनांकाचे. मित्रांनो, मला असं वाटतं हे अपवर्तन आहे, याच्यापासून निघणारा तो अपवर्तनांक आहे आणि प्रकाशाचे हे सगळे इफेक्ट आहेत. या ठिकाणी मला असं वाटतं की आज जे मी शिकवलेलं आहे तुम्हाला चांगलं कळालं असेल आणि आणखी चांगलं कळण्यासाठी तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. ओके, या ठिकाणी आता प्रकरण 3 आणि 4वर पुढची टेस्ट असणार आहे. ती तुमच्या व्हॉट्सअपवर येईल. ज्यांनी नोंदणी केलेली आहे, ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना ई-बुकसुद्धा भेटेल, त्यांना टेस्ट PDF भेटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्या टेस्टचं विश्लेषण असेल. त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला ते नोटिफिकेशन्स येत जातील. ओके, तर चला मित्रांनो, हे व्हिडिओज असेच पुढे कंटिन्यू बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच सगळे माहितीपूर्ण व्हिडिओज या ठिकाणी बघायला भेटतील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.